नमस्कार. आज आपण भारतीय नागरिकत्वाच्या एका अशा नियमाबद्दल बोलणार आहोत जो खूप थेट, अगदी कडक वाटू शकतो, पण तितकाच स्पष्ट आहे. तो नियम म्हणजे अनुच्छेद 9. चला मग खोलवर जाऊन पाहूया की नक्की काय आहे हा नियम आणि त्यामागचा विचार काय आहे. पण हा कायदा समजून घेण्याआधी एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करूया. जेव्हा कोणी परदेशात स्थायिक व्हायचा निर्णय घेतं, तेव्हा त्या व्यक्तीचं भारताशी असलेलं नातं खरंच संपतं का? हा फक्त कायद्याचाच मुद्दा नाहीये, तर तो आपल्या ओळखीचा, आपल्या मुळांचा एक भावनिक प्रश्न आहे. तर मग प्रश्न असा उभा राहतो की जी व्यक्ती स्वतःच्या इच्छेने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारते, तिचा घटनात्मक दर्जा काय असतो? आपलं भारतीय संविधान याबद्दल नेमकं काय सांगतं? आणि या प्रश्नाचं उत्तर ते अगदी स्पष्टपणे आपल्या संविधानात दिलेलं आहे. ते म्हणजे अनुच्छेद 9. इथे कोणतीही शंका नाही, कोणताही गोंधळ नाही, उत्तर फक्त एकच आहे. तर अनुच्छेद 9चा नियम अगदी सरळसोट आहे. जर एखाद्या व्यक्तीने स्वतःहून आपल्या मर्जीने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं, तर त्याच क्षणी तिचं भारतीय नागरिकत्व आपोआप संपतं. कायदा अगदी स्पष्ट आहे, निवड फक्त एकाचीच करावी लागेल. आता हा नियम काय आहे हे तर आपण पाहिलं, पण तो का आहे? या नियमामागे एक खूप खोल विचार आणि एक तत्वज्ञान आहे, आणि ते आधारलेलं आहे एकल नागरिकत्वाच्या संकल्पनेवर. चला पाहूया. आपल्या संविधानकर्त्यांसाठी नागरिकत्व म्हणजे फक्त एक ओळखपत्र किंवा कागदाचा तुकडा नव्हता. नाही, त्यांच्यासाठी ही एक खूप मोठी, खूप खोलवर रुजलेली गोष्ट होती. यामागचं तत्वज्ञान अगदी सोपं आहे. निष्ठा. ती तुम्ही वाटू शकत नाही. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या देशांप्रती पूर्णपणे निष्ठावान राहणं शक्य नाही. आणि नागरिकत्व म्हणजे त्या अविभाज्य निष्ठेचं एक वचन आहे, एक प्रतीक आहे. जणू काही भारत देशच आपल्याला सांगतोय की हा एक स्पष्ट करार आहे. याच कारणामुळे भारताने दुहेरी नागरिकत्वाला कधीच मान्यता दिली नाही, कारण निष्ठेची अपेक्षा अगदी स्पष्ट आहे. आता या कायद्यातला एक शब्द आहे जो सगळा खेळ बदलतो, आणि तो शब्द आहे स्वेच्छेने. कायद्याचा नेमका हेतू समजून घ्यायचा असेल तर या शब्दाचा अर्थ समजून घेणं खूप गरजेचं आहे. याचा अर्थ आहे जाणीवपूर्वक स्वतःच्या मर्जीने घेतलेला निर्णय. आणि हा फरक खूप महत्त्वाचा आहे. बघा, जर कोणी स्वतःच्या मर्जीने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व निवडलं तर त्याचं भारतीय नागरिकत्व संपतं, हे नक्की. पण समजा जर कोणावर काही जबरदस्ती झाली असेल किंवा परिस्थितीच तशी निर्माण झाली असेल, तर मग मात्र कायदा त्या प्रकरणाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो. मग आजच्या काळात याचं काय? आज जगभरात लाखो भारतीय स्थायिक झाले आहेत. मग त्यांना हा घटनात्मक नियम कसा लागू होतो? याचं व्यावहारिक महत्त्व आज खूप जास्त आहे. प्रक्रिया अगदी ठरलेली आहे. ज्या क्षणी एखादी भारतीय व्यक्ती दुसऱ्या देशाचा पासपोर्ट स्वीकारते, त्याच क्षणी तिला भारतीय पासपोर्ट सरेंडर करावा लागतो, आणि झालं, तिचं भारतीय नागरिकत्व आपोआप संपुष्टात येतं. इतकं सरळ आणि स्पष्ट. आणि हो, इथे एक मोठा गैरसमज आहे जो दूर करायलाच हवा. अनेकदा लोकांना वाटतं की ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया म्हणजे OCI कार्ड म्हणजे दुहेरी नागरिकत्व, पण तसा अजिबात नाही. OCI किंवा PIO कार्ड म्हणजे नागरिकत्व नव्हे, तो फक्त भारतीय वंशाच्या लोकांना दिलेला एक विशेष कायदेशीर दर्जा आहे. ते भारताचे नागरिक नसतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर अनुच्छेद 9 हा मूलतः निष्ठेचा नियम आहे. हा देश आणि नागरिक यांच्यातील एका अलिखित करारासारखा आहे, जो एकाच गोष्टीची मागणी करतो: अविभाज्य निष्ठा. पण जाता जाता एक प्रश्न. आजचं जग किती बदललंय, नाही का? ग्लोबलायझेशनमुळे देशांच्या सीमा धुसर होत आहेत. अशावेळी राष्ट्रीयत्व किंवा नागरिकत्व या संकल्पनांचा मूळ अर्थ तोच राहिला आहे का, की तोही काळासोबत बदलतोय? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.